नमस्कार, मी डॉक्टर शीतल भोसले. स्माईल लॅक्टेशन एज्युकेशन अँड सपोर्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सिझेरियन डिलिव्हरीनंतर ब्रेस्ट फीडिंग कधी आणि कसं सुरू करावं. WHO नुसार जन्मानंतरच्या पहिल्या 1 तासातच स्तनपानाला सुरुवात केली पाहिजे, मग डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियनने झाली असो. पण कधीकधी सिझेरियन डिलिव्हरीनंतर स्तनपान करण्यात काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांच्या, नर्सिंग स्टाफच्या आणि नातेवाईकांच्या मदतीने तुम्ही नक्कीच पहिल्या 1 तासामध्ये स्तनपान सुरू करू शकता. ते कसं? तर या खाली दाखवलेल्या चित्रामध्ये जसं दाखवलं आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये डिलिव्हरीनंतर लगेचच बाळाला स्तनपान करण्यास मदत केल्या जाऊ शकते. म्हणजे आई ऑपरेशन थिएटरमध्ये असतानाच आपण स्तनपानाला सुरुवात करू शकतो. दुसरं म्हणजे जेव्हा आईला रूममध्ये शिफ्ट केलं जातं तेव्हासुद्धा नातेवाईक त्यांना वेगवेगळ्या पोझिशनमध्ये बाळाला धरून स्तनपानाला मदत करू शकतात. जसं आईला डिलिव्हरीनंतर किंवा सिझेरियननंतर हालचाल करायला शक्य होत असेल त्यानुसार वेगवेगळ्या ब्रेस्ट फीडिंग पोझिशन्समध्ये आई बाळाला स्तनपान करू शकते. तर या पोझिशन्स कोणत्या आहेत? जेव्हा आई एका कुशीवरती झोपायला सुरुवात करू शकेल अशा वेळी साईड लाईंग पोझिशनमध्ये ती ब्रेस्ट फीडिंग करू शकते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हा ती उठून बसू शकते तेव्हा फुटबॉल होल्डमध्ये ती ब्रेस्ट फीडिंग करू शकते किंवा लेड बॅक पोझिशनमध्ये सुद्धा तिला ब्रेस्ट फीडिंग करणे आरामदायक ठरू शकतं. तर ब्रेस्ट फीडिंगच्या वेगवेगळ्या पोझिशन्सबद्दल तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञ किंवा लॅक्टेशन कन्सल्टंटकडून माहिती घेऊ शकता. तुमच्या रेग्युलर ANC व्हिजिट्समध्ये याबद्दलची माहिती तुम्ही नक्की घ्या. सिझेरियन डिलिव्हरीनंतर आणखी एक गैरसमज असा असतो की सुरुवातीला फक्त खूप कमी प्रमाणात आईला दूध येत असतं आणि ते बाळाला पुरेसं नाही असा समज जवळपास सगळ्यांचाच असतो. तर याबद्दल आपण बोलणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये बाळाच्या पोटाची कॅपॅसिटी किती असते आणि बाळाला रोजचं दूध किती प्रमाणात लागतं त्याबद्दल आपण चर्चा करू. माहिती जाणून घेण्यासाठी नक्की बघत रहा स्माईल लॅक्टेशन एज्युकेशन अँड सपोर्ट चॅनल. थँक्यू.